Hello everyone, I am Ashwini Gaikwad. Today we are going to see the measures of central tendency. Measures of central tendency म्हणजे काय? आता आपल्याकडे जो डेटा असेल त्या डेटाबद्दल काहीतरी एक व्हॅल्यू रिप्रेझेंट करत असते. म्हणजे ओव्हरऑल डेटासाठी आपण काहीतरी एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो आणि ती व्हॅल्यू पूर्ण डेटा रिप्रेझेंट करते. त्याला म्हणायचं मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी. आता मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी मध्ये 3 सेंट्रल टेंडन्सी येतात. मीन, मीडियन आणि मोड. आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. टुडे वी आर गोइंग टू सी द हाऊ कॅल्क्युलेट मीन. आता मीन कॅल्क्युलेट कसा करायचा? आता मीन म्हणजे काय? मीन म्हणजे तुमचं सिम्पली ॲव्हरेज असतं. अरिथमेटिक, त्यालाच अरिथमेटिक मीन असं म्हणतात. मीन also called as arithmetic mean or simply mean. Mean is defined as the sum of the all values divided by total number of values. इथे तुम्ही बघू शकता मीनचा फॉर्म्युला दिलेला आहे, सम ऑफ ऑल व्हॅल्यूज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. तुम्हाला ज्या काही डेटामध्ये व्हॅल्यू दिलेल्या असतील त्या पूर्ण व्हॅल्यूची ऍडिशन करायची आणि टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज म्हणजे त्या व्हॅल्यू काउंट करायच्या, किती व्हॅल्यूज आहेत ते म्हणजे तुमचं टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज येतं. सिम्बॉलिकली आपण कसं डिनोट करू शकतो ते, इफ x1 x2 xn आर दी n व्हॅल्यूज. आता x1 x2 xn असं आपण का म्हणलेलं आहे? आपल्याला आता आपण बघितलं 1 2 4 6 अशा काहीतरी तुमच्या अप टू एन पर्यंत व्हॅल्यूज असतील. एन म्हणजे तुमचे नॅचरल नंबर्स असतात. आता हे तुम्ही काउंट करायला गेलं त्याला डिनोट करण्यासाठी तुम्ही सगळे काउंट करू शकत नाही ना. करू शकता पण ते खूप अवघड जातं पूर्ण काउंट करण्यासाठी. मग त्याला काहीतरी आपण सिम्बॉल देतो. सिम्बॉल कशावरून देतोय? आपल्या जो ए टू झेड मध्ये जे अल्फाबेट आहेत त्याच्यामधून आपण एक लेटर घेतलेला आहे एक्स. मग आता इथल्या व्हॅल्यूला म्हणजे आपल्याला एखाद्या व्हॅल्यूला नंबर द्यायचा असेल की कोणत्या नंबरची व्हॅल्यू आपण बघतो. आपल्याकडे सिरियली व्हॅल्यूज नाहीयेत, कोणत्याही आदल्या मधल्या व्हॅल्यू आहेत. मग त्याला काउंट करण्यासाठी आपण काय करतो, ह्या वर्ड्सचा लेटरचा यूज करतो. मग एक्स आणि 1 का घेतलेला आहे का, तर हा आपला 1 नंबरचा आहे. मग आता जर आपण 6 घेतली तर इथं काय येणार आहे, x2 x3 आणि x4 म्हणजे आपल्या 6 ही व्हॅल्यू किती नंबरची आहे, 4 नंबरची. असे आपण हे लेटर्स घेऊन त्याला नंबर डिनोट करून आपण त्या व्हॅल्यू घेऊ शकतो. म्हणून ह्याला आपण सिम्बॉलिकली असं डिनोट करतो, x1 x2 अप टू n म्हणजे अप टू नॅचरल नंबर्स किती आहेत तितके. आर दी व्हॅल्यूज ऑफ दी आयटम्स देन द मीन डिनोटेड बाय. मीनला डिनोट आपण एक्स बार नी करतो. एक्सच्या डोक्यावरती जी रेस असते त्याला म्हणायचं बार, म्हणून ह्याला आपण म्हणतो एक्स बार इज गिवन बाय. आता हे कसे देतात, इथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सम ऑफ ऑल व्हॅल्यूज. मग x1 प्लस x2 प्लस अप टू xn पर्यंत जातोय. म्हणजे आपण सगळ्या व्हॅल्यूची टोटल घेतोय डिवायडेड बाय n. आता इथं आपण डिवायडेड बाय n म्हणजे काय घेतोय, टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज. आता हे सिम्बॉलिकली कसं लिहितात, हे जे तुम्हाला नोटेशन दिसतंय ह्याला म्हणतात समेशन. जेव्हा आपण आपल्या सगळ्या व्हॅल्यूची समेशन करत असतो म्हणजेच ऍडिशन, तेव्हा आपण समेशन हे साइन यूज करतो. त्याच्यावरती आणि खाली तुम्हाला दिलेलं असते आय इज इक्वल टू 1 टू अप टू n. आय म्हणजे तुमच्या व्हॅल्यू जिथून स्टार्ट होतात त्याला आपण आय म्हणतो. आय इज इक्वल टू 1 पासून n पर्यंत ज्या व्हॅल्यूज असतील ते, म्हणजेच इथं एक्स आय दिलेला आहे. आय म्हणजे आपल्या ज्या व्हॅल्यूचे नंबर असतील ते डिवायडेड बाय n. किंवा मग सिम्पली आपण असं लिहू शकतो समेशन एक्स डिवायडेड बाय n. n म्हणजे टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इन दी डेटा. आपण फॉर्म्युला बघितला. आता आपण प्रत्येक ह्याच्यासाठी डेटा टाईपसाठी आपण मीन कसं कॅल्क्युलेट ते करायचं ते बघणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आहे सिम्पल और इंडिव्हिज्युअल डेटासाठी. जेव्हा तुम्हाला सिम्पली डेटा दिलेला असेल तेव्हा त्याचा मीन कसा कॅल्क्युलेट करायचा. इथं तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेला आहे आणि त्याचा मीन कॅल्क्युलेट करायला सांगितलेला आहे. आपण फॉर्म्युला घेतला एक्स बार म्हणजे आपला मीन असतं. मीनचं नोटेशन x1 प्लस x2 प्लस xn म्हणजे काय करतोय आपण सगळ्या व्हॅल्यूची ऍडिशन करायची. इथं तुम्हाला दिसत असेल बघा, आपण इथं सगळ्या व्हॅल्यूची ऍडिशन करतोय. इथं आपला कॅपिटल एन आहे. 3 2 0 1 मी असे घेतलेले आहेत व्हॅल्यूज. ह्या म्हणजे काय घेते मी, सगळ्या टोटल व्हॅल्यूची ऍडिशन अप 3 अप टू लास्ट 2 पर्यंत त्या सगळ्या व्हॅल्यूची ऍडिशन किती येते बघा, 89 ऍडिशन येते. आणि 35 म्हणजे हा डेटा मी काउंट केलेला आहे, व्हॅल्यूज किती आहेत ते 1 2 3 4 अप टू लास्ट पर्यंत. मग व्हॅल्यूज आहेत आपल्या 35. मग 89 डिवायडेड बाय 35 आपला आन्सर येते 2.54. मग 2.54 हा असेल आपला मीन विच इज डिनोटेड बाय एक्स बार. आता हा इंडिव्हिज्युअल डेटा आहे. जेव्हा तुम्हाला सिम्पली अशा व्हॅल्यू दिलेल्या असतील तेव्हा त्याला म्हणायचं इंडिव्हिज्युअल डेटा. आता ह्या फॉर्मॅटमध्ये बघितला आपला नेक्स्ट टाइप आहे सिम्पल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्स सोबत फ्रिक्वेन्सी पण दिलेल्या असतात. म्हणजे अशा टाइपचा डेटा ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यूज पण आहेत आणि फ्रिक्वेन्सीज पण आहेत. आता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, 35 स्टुडंट्सचा डेटा दिलेला आहे ज्याच्यामध्ये हे मार्क्स असतील 0 to 5 पर्यंत आणि नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे 0 मार्क्स किती स्टुडंट्सला पडलेले आहेत, 1 मार्क्स किती स्टुडंटला पडलेले आहेत, अशा फॉर्मॅटमध्ये आपला डेटा आहे. मग ह्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी.
ह्याच्या टोटल दिलेल्या आहेत ह्याला म्हणायचं फ्रिक्वेन्सी, आणि ह्या आपल्या एक्सच्या व्हॅल्यूज असतील. आता ह्यासाठी जेव्हा तुमचा सिंपल फ्रिक्वेन्सी मध्ये डेटा येतो तेव्हा तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये लिटल बिट चेंज होतो. तेव्हा आपण फॉर्म्युल्यामध्ये काय इन्क्लूड करतोय, आपण बघितलेलं एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स आय डिवायडेड बाय एन बघत होतो. ह्याच्यामध्ये चेंज काय झालेला आहे, एक्स आय तर आहेच आपली, पण ह्याच्यामध्ये ऍडेड काय आहे, फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये काय करावं लागतं, फ्रिक्वेन्सी ऍडिशनल आल्यामुळं एक्सला आपण फ्रिक्वेन्सीजनी मल्टिप्लाय करतो. तुम्ही बघू शकता टेबल सोल्युशन मध्ये मी टेबल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मार्क्स आणि नंबर ऑफ स्टुडंट्स ऍज इट इज आहेत. पण त्याच्यामध्ये जर आपल्या फॉर्म्युलामध्ये चेंज झाल्यामुळे आपण काय करतोय, एक्स ना फ्रिक्वेन्सीनी मल्टिप्लाय करतोय. इथं बघा 0 × 2, 0 × 2 केल्यावरती काय येणार आहे, 0. इथं दिलंय बघा, मी कॉलमला टायटल दिलेलं आहे एक्स × एफ, म्हणजे काय करतोय आपण, एक्स मल्टिप्लाय बाय एफ करतोय. इथं काय येणार आहे, 1 × 6 साठी 6, इथं 2 × 8 साठी 16, 3 × 12 साठी 36. अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, एक्स मल्टिप्लाय बाय एफ म्हणजे एक्सला फ्रिक्वेन्सीजने मल्टिप्लाय केलेला आहे, आणि इथे त्याची टोटल घेतलेली आहे. टोटल काय आहे आपली 89. मग इथं आपला फॉर्म्युला काय होता, समेशन एफ एक्स. सिंपल फ्रिक्वेन्सीसाठी आपल्या फॉर्म्युल्यामध्ये जरा चेंज झालेला आहे, समेशन एफ एक्स डिवायडेड बाय एन. आता ह्याच्यामध्ये एन म्हणजे काय असतो, समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी, म्हणजे ह्या ज्या तुमच्या फ्रिक्वेन्सीज असतील ह्याची टोटल, जी आपल्याकडे भेटलेली आहे 35. मग आपण काय केलं, एक्स एफ चे ऍडिशन 89 डिवायडेड बाय समेशन ऑफ एफ, त्यालाच आपण कॅपिटल एन म्हणतो. ह्याच्यामध्ये ह्या टाइप मध्ये कॅपिटल एन म्हणजे तुमची फ्रिक्वेन्सीची ऍडिशन असते. मग फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू पुट केल्या 89 डिवायडेड बाय 35, आपल्याला आन्सर भेटला 2.54. हा असेल आपला मीन. आता आपण हे सिंपल फ्रिक्वेन्सी मध्ये बघितलं. जर आपल्याला ग्रुपमध्ये जर एक्स ची व्हॅल्यू दिलेली असतील तर त्यासाठी काय चेंज होतो बघा. आता हे एक्झाम्पल आपलं ग्रुपमध्ये आहे, ह्याला म्हणलेलं आहे ग्रुप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वर्कर्सची काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि ह्याचा पण तुम्हाला मीन कॅल्क्युलेट करायचा आहे. आता वेट्स दिलेले आहेत तुम्हाला इंटरवल मध्ये, क्लास इंटरवल दिलेले आहेत 40 to 50, 50 to 60. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सिंगल व्हॅल्यू नाहीये, मग ह्याच्यामध्ये काय करायचं, अशा टाइपचं एक्झाम्पल असेल तर काय करायचं. मग अशा वेळेला तुमच्या फॉर्म्युलामध्ये आणखी चेंज होतो, तेव्हा आपण काय करतो, मिड पॉइंट कॅल्क्युलेट करतो. फॉर्म्युला बघू शकता तुम्ही, समेशन ऑफ एफ एम डिवायडेड बाय एन. ह्याच्यामध्ये एम म्हणजे काय असतं, मिड पॉइंट. आता हे आपण ग्रुप फ्रिक्वेन्सीचं बघतोय, ह्याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये चेंज काय झालेला आपल्याला, समेशन एफ × एम. आता ह्याच्यामध्ये हे ग्रुपिंग आलेलं आहे आपलं, म्हणजे ह्याच्यामध्ये इंटरवल मध्ये आपल्या व्हॅल्यूज आहेत, एक सिंगल व्हॅल्यू नाहीये. मग अशा वेळेला आपल्याला काय करावं लागतो, मिड पॉइंट कॅल्क्युलेट करावा लागतो. मग मिड पॉइंट साठी आपल्याला फॉर्म्युला आहे अप्पर लिमिट प्लस लोअर लिमिट डिवायडेड बाय 2. आता हा जो आपण क्लास घेतलाय 40 to 50, ह्याच्यामध्ये 40 हे असेल तुमचं लोअर लिमिट आणि 50 हे असेल अप्पर लिमिट. मग ह्याचा मिड पॉइंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय करणार आहे, 40 + 50 डिवायडेड बाय 2. हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर हे काय येणार आहे, 90 डिवायडेड बाय 2 विच इज इक्वल टू 45. म्हणजे आपल्याला ह्याचा मिड पॉइंट काय भेटलेला आहे, 45. असं आपण प्रत्येक क्लाससाठी मिड पॉइंट कॅल्क्युलेट करतो आणि त्याला मल्टिप्लाय बाय एफ नी करायचं आहे आणि त्याची ऍडिशन करून आपल्याला एक मीन काढायचा आहे. मग आपल्याला फॉर्म्युला हा चेंज काय झाला, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला क्लासेस मध्ये व्हॅल्यूज आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याचे मिड पॉइंट कॅल्क्युलेट करावे लागतात. आपण एक्झाम्पल मध्ये बघूयात. आता हे तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये मी ऍज इट इज एक्स आणि एफ च्या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत, तिथं मिड पॉइंट काढून दाखवलेला आहे बघा. आता आपण बघितल्याप्रमाणे लोअर लिमिट प्लस अप्पर लिमिट डिवायडेड बाय 2 करून आपण व्हॅल्यू काढलेली आहे मिड पॉइंटची. मग आपल्याला पहिल्या क्लासचा मिड पॉइंट काढलेला आहे 45, तसेच बाकीच्या क्लासचे 55, 65 वगैरे मिड पॉइंट आलेले आहेत. आता आपल्याला फॉर्म्युलामध्ये इथे बघू शकता तुम्ही, मीनचा फॉर्म्युला तुमचा समेशन एफ एम डिवायडेड बाय एन. ह्याच्यामध्ये पण एन म्हणजेच तुमच्या फ्रिक्वेन्सीजची ऍडिशन येते, म्हणजे आपल्याला ह्या फ्रिक्वेन्सीजची ऍडिशन घ्यायची आहे. मग आता एफ एम म्हणजे काय घ्यायचं आहे, इथं काही साईन नाहीये, ह्याचा अर्थ एफ × एम असतं. जेव्हा तुम्हाला इथं काही साईन नाही तेव्हा तिथं तुम्हाला मल्टिप्लाय करायची असते. आता एफ एम म्हणजे इथं काय करतोय आपण, फ्रिक्वेन्सीजने मिड पॉइंटला मल्टिप्लाय करते, 45 × 3, 55 × 5. मग आपण ह्या ज्या व्हॅल्यू झालेल्या आहेत मल्टिप्लिकेशन करून त्यांची आपण इथं ऍडिशन केलेली आहे. हे काय तुमचं समेशनचं साईन, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, ऍडिशन करतो आपण त्याची. मग एफ एम ह्या कॉलमची आपण काय केलेली आहे, ऍडिशन. मग ही ऍडिशनची जी व्हॅल्यू आहे ती आपण इथं पुट करतोय. समेशन ऑफ एफ एम म्हणजेच काय घ्यायची आपल्याला, एफ एम ची जी समेशन असेल ती घ्यायची आहे, ती आलेली आहे आपली
आणि डिवायडेड बाय समेशन एफ म्हणजेच आपण एन घेतोय. एन म्हणजे काय घेतोय, ही व्हॅल्यू समेशन एफ फ्रिक्वेन्सीजची ऍडिशन. मग आपण जर हे कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला काय मिळतोय, हा मीन मिळतोय. मग हा असेल तुमचा ग्रुप फ्रिक्वेन्सीचा मीन. चेंज एवढाच होतो, तुमचे क्लासेस इंटरवल मध्ये असल्यामुळे तुम्हाला ह्याचा मिड पॉईंट काढावा लागतो. मग आज आपण बघितलेला आहे मीन. जर तुम्हाला हे व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.